भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो हे आम्ही म्हणतोय, कारण अमेरिकेनं भारताला तसे स्पष्ट संकेत दिलेत। नेमका अमेरिकेनं काय म्हटलंय आणि भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। पाकवर कोणत्याही क्षणी हल्ला, हल्ल्याची तारीख ठरली। अमेरिकेनंही दिले हल्ल्याचे संकेत। 2 मे 2011 पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचं निवासस्थान बेचिराग करून अमेरिकेनं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला होता। याच 2 तारखेचा धसका आता पाकिस्ताननं देखील घेतलाय, कारण खुद्द अमेरिकेनंच पाकिस्तानवरील हल्ल्याच्या तारखेचे संकेत दिले। आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही। आम्हाला आशा आहे की पाकिस्तान जर कुठल्याही प्रकारे जबाबदार असेल तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल। इतकंच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी लादेनचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे भारताच्या संभाव्य कारवाईचं समर्थनच केलंय। पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भारत 36 ते 72 तासांच्या आत हल्ला करू शकतो असं म्हटलंय। काय असू शकते भारताची रणनीती पाहूया। सीमा ओलांडून विशेष पथकाच्या मदतीनं सर्वोच्च लक्ष्यांना ठार मारणं। भारताच्या विशेष दलांमध्येही अशी क्षमता आहे। हे ऑपरेशन पाकिस्तानच्या अंतर्गत माहितीशिवायही करता येणार आहे। भारतानंही इस्रायल किंवा अमेरिकेसारखे स्मार्ट ड्रोन हल्ले करावेत, जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल। भारतानं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानातील स्थानिक नेटवर्क किंवा दहशतवाद विरोधी घटकांना सक्रिय करावं। जमिनीवरील लढाईपासून स्वतःला दूर ठेवून अप्रत्यक्ष मार्गानं काम केलं पाहिजे असाही सूर उमटतोय। तसंच आधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्टिंगद्वारे दहशतवाद्यांचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करून इस्रायल सारखी कारवाई होऊ शकते। भारतानं आता पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई केली तर जग ती दहशतवादाविरुद्धची कारवाई मानेल। या परिस्थितीत पाकिस्तान जास्त निषेध करू शकणार नाही। त्यामुळे भारत कशा प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करणार आणि तारीखही लादेन हल्ल्याची म्हणजेच 2 मे असणार का याबद्दल उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता वळूया आपण NIAच्या रिपोर्टकडे। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळालेत असं NIAच्या सूत्रांमार्फत समजतंय। NIAच्या अहवालात पाक विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIA कडून तयार करण्यात आलाय। दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले, कोणत्या मार्गाचा त्यांनी वापर केला, बेता व्हॅलीमध्ये त्यांनी हत्यारं कशी लपवली याचा उल्लेख देखील या अहवालात करण्यात आलेला आहे। बघा NIAच्या अहवालात नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। लष्कर ए तोयबा, ISI आणि पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडलेत। दहशतवाद्यांनी बेता व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती। पाकिस्तानचे नागरिक हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्लाभाईचा उल्लेख आहे। दहशतवादी POK मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते असं देखील NIAच्या अहवालात म्हटलंय। ISIच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये हे सगळं पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं। श्रीनगरमध्ये NIAचे DG सदानंद दातेंची आता अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली। कालपासून सदानंद दाते श्रीनगरमध्ये आहेत। त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाची देखील पाहणी केली होती आणि आता NIAचे प्रमुख सदानंद दाते यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक देखील घेतली। श्रीनगरमध्ये ही बैठक घेतली। पुढची बातमी आता राफेलची। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे। भारताचं राफेल थेट पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज झालंय। त्याची कवायत गंगा एक्सप्रेसवेवर करण्यात आलेली आहे। त्याचवरचा हा साम टीव्हीचा खास रिपोर्ट। राफेलच्या घिरट्या, पाकचा थरकाप।
भारताचा युद्ध सराव पाकिस्तानला धडकी. एअरबेसवर नाही, एक्सप्रेस वेवर लँडिंग. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शहाजहांपुराकडे लागलंय. कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल, मिराज, सुखोई, जगवार ही लढाऊ विमानं रोरावत आहेत. त्यांच्या आवाजानंच पाकिस्तानचा थरकाप उडालाय. ही दृश्य पहा. भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास. भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झालाय आणि भारतानं आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानं बाहेर काढली आहेत. ही युद्धसज्ज विमानं घाबरलेल्या पाकची हवा टाईट करण्यासाठी पुरेशी आहेत. हवाई दलांच्या विमानांच्या घिरट्या थेट गंगा एक्सप्रेसवेवर का सुरू आहेत? पाहुयात काय गंगा एक्सप्रेसवेचं महत्त्व. गंगा एक्सप्रेसवेवर रनवेची निर्मिती करण्यात आली आहे. डे नाईट लँडिंगच्या क्षमतेचा पहिला एक्सप्रेसवे. 36,230 कोटी रुपये खर्चून 594 किलोमीटर एक्सप्रेसवेची निर्मिती झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संतापलेल्या भारतानं आता बदला घेण्याची तयारी केली आहे. एवढंच नाही तर भारताच्या हृदयावर ओरखडा ओढणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी दिया आता भारताचं नौदल, भूदल आणि हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी सज्ज झालंय. मात्र भारताच्या ताफ्यात कोणती विध्वंसक शस्त्रसज्ज विमानं आहेत पाहूया. मिराज 2000 अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता, 2300 किलोमीटर प्रति तास वेग, डीप डाईव्हची क्षमता. जगवार फायटर जेट अत्यंत वेगानं उंचावर जाण्याची आणि जमीन आणि आकाशात एकाच वेळी अटॅक करण्याची क्षमता. सुखोई 30 MKI 3000 किलोमीटर प्रति तास वेग, ब्रह्मोस मिसाईल डागण्याची क्षमता, जमीन आणि हवेत एकाच वेळी मारा करण्याची क्षमता. MI-17 B5 हेलिकॉप्टर सर्च अँड रेस्क्यूसाठी पॉवरफुल, वैद्यकीय मदतीसाठी वापर. MiG-29 कमी वेळेत उंच उड्डाण, रडारला चकवा देणारं विमान. भारताच्या युद्धसज्जतेनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास बलाढ्य भारताचं राफेल, MiG-29, जगवार, मिराज पाकिस्तानला बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राफेल कशा पद्धतीनं बदला घेऊ शकणार हे आपण या खास रिपोर्टमध्ये पाहिलं. पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानची आता खैर नाही, कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे. त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र वजनानं हलका, वेगवान आणि तितकाच घातक आहे. ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. बघा वजन काय आहे ब्राह्मोस NGचं, तर 1.3 ते 1.4 टन, म्हणजे 1.5 टनच्या आत आहे. लांबी आहे 6 मीटर आणि व्यास आहे 50 सेंटीमीटर. वेग काय आहे 4170 प्रति तास किलोमीटर. रेंज काय आहे तर 290 किलोमीटर. हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येण्याची क्षमता आहे. पुढच्या बातमीकडे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केलाय. या करारानुसार 1100 कोटींची शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे. हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा एक भाग आहे. या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. बघा या संरक्षण करारातील महत्त्वाचा मुद्दा आहे फॉरेन मिलिटरी सेल योजनेअंतर्गत दोन्ही देशांमध्ये हा करार झालाय. करारामुळे भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता वाढणार आहे.
हॉकाय 360 कंपनी या करारातील मुख्य ठेकेदार आहे. हॉकाय 360 ही मुख्य कंपनी आहे. हिंद प्रशांत महासागरात चीनचं वर्चस्व कमी होण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे. पाकिस्तान चीन सारख्या देशांकडून असणारा धोका पाहता हा करार महत्त्वाचा आहे. भारताने केलेल्या कारवाईची आणखी एक बातमी आहे. भारतानं आता पाकिस्तान विरोधात डिजिटल स्ट्राईक पुकारल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं अधिकृत यूट्यूब चॅनल ब्लॉक केलंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. याआधी खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनल्सना भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. काही क्रिकेटपटूंचे देखील चॅनल्स बंद करण्यात आले. बघा, मोदी सरकारनं पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिजवान यांचं इंस्टाग्राम अकाउंट बॅन केलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचं इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आलंय. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. काही खेळाडूंनी भारताविरोधात गरळ ओकली होती. पुढच्या रिपोर्टकडे. ख्वाजा आसिफ नंतर जे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत त्यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोने सुद्धा स्वतःच्याच देशाचा म्हणजे पाकिस्तानचा बुरका फाडलेला आहे. बिलावल भुट्टो यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. ऐकलत? हा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावल भुट्टो. पहा किती निर्लज्जपणे पाकिस्ताननं 30 वर्षांपासून दहशतवादाला खत पाणी घातल्याचं आणि दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचं कबूल करतोय. ब्रिटनमधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोनं पाकिस्तानचा काळा दहशतवादी चेहरा उघड केलाय. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. That Pakistan internally, particularly after the assassination of my mother, Shaheed Mohtarma Benazir Bhutto, you've seen Pakistan take serious action, successful action against these groups. I believe today this is not the case. The Pakistani government, the Pakistani agencies are not in league with, they're in fact combating such terrorist element. बिलावल भुट्टोची आई म्हणजेच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोच्या शरीराच्या दहशतवाद्यांनी चिंधड्या केल्या. त्यानंतरही पाकच्या दहशतवादी नापाक इराद्यांना भुट्टो पाठबळ देत भारताला पोकळ धमक्या देताना दिसतोय. मात्र फक्त भुट्टोच नाही तर त्याआधी पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी 30 वर्षांपासून दहशतवादाची फॅक्टरी चालवत असल्याचं कबूल केलंय. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते खुलेआम दहशतवाद्यांना पोचण्याचं कबूल करतायत. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. आता तरी डबल ढोलकी अमेरिका पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतासोबत उभी राहणार का याची चर्चा रंगली. मात्र काही झालं तरी खुलेआम दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर कठोर निर्बंध आणण्यासाठी आता दबाव वाढायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बिलावल भुट्टोंचा कबुलीनामा आपण पाहिला. आता पाकच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याकडे वळूया. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिलेली आहे. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथे पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केलंय. भारतानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिलेला आहे. बघा, लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी नेमकं काय म्हटलेलं आपण पाहूया.
भारताकडून हल्ला झाल्यास तत्काळ आणि कडक उत्तर देण्यात येईल. पाकिस्तानला शांतता हवी आहे, मात्र सुरक्षा जपण्याकरता देश सज्ज आहे. अमेरिकेने दोन्ही देशांना संयम राखण्याची विनंती केली आहे. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं युद्ध अभ्यासात ते उपस्थित होते आणि याच वेळी त्यांनी ही दरपुक्ती केली आहे. टँकवर चढून भारताविरोधात लष्कर प्रमुखांनी गरळ ओकलेली आहे. तर पुढच्या बातमीकडे, भारताकडून हल्ल्याच्या भीतीने आता पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके मध्ये भीतीचं वातावरण आहे. पीओके मध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. जवळपास 1000 मदरसे बंद करण्यात आले. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस मध्ये सैन्य तैनात करण्यात आलंय. भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. दरम्यान सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. सलग 8व्या दिवशी कुपवाडा उरीमध्ये गोळीबार करण्यात आलाय. भारतीय लष्करानं देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. पहलगाम हल्ला झाल्यापासून सलग 8व्या दिवशी सीमेपलीकडून पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार केला जातो. आता पुढच्या रिपोर्टकडे, भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान आता मदतीसाठी मुस्लिम राष्ट्रांकडे धावलेला आहे. सुमारे 25 मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला पाठिंबा दर्शवलाय. नेमकी कोणती आहेत ही राष्ट्र आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे, पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. मुस्लिम राष्ट्रांचा दहशतवादाला पाठिंबा. भारताच्या विरोधात 56 मुस्लिम राष्ट्र. पाकिस्तानला धार्मिक कट्टरतेचं बळ. पहलगाम हल्ल्यानंतर आता कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्ताननं आता मुस्लिम कार्ड खेळलंय. तर मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनकडे पाकिस्ताननं मदतीसाठी भीक मागितली आहे. तर चीन आणि तुर्कीनंतर आता मुस्लिम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला म्हणजेच अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं. मात्र कोणते देश कुणाच्या सोबत आहेत पाहूया. पाकिस्तान सोबत सिरिया, इराक, अझरबैजान, तुर्की, मलेशिया हे देश आहेत. तर भारतासोबत सौदी अरेबिया, UAE, कतार, ओमान, कुवेत, बहरीन आणि इजिप्त हे देश आहेत. मुस्लिम देशांच्या संघटनेत वर्चस्वाचा वाद आहे. त्यामुळे तुर्की पाकच्या बाजूने उभी असली तरी सौदी अरेबिया मात्र भारताला पाठिंबा देते. त्यामुळे 57 देशांपैकी 20-25 देश भारताच्या विरोधात भूमिका घेत असले तरी अनेक देशांच्या व्यापारी नाड्या भारताच्याच हातात आहेत. त्यामुळे या ठरावाला पाठिंबा देणारे देश युद्ध सुरू झाल्यास पाकिस्तानला पाठिंबा देण्याची शक्यता कमीच असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. तुर्कीसारखा एक मुस्लिम देश जर सोडला तर बाकी कुठल्याही मुस्लिम देशांनी उघड पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. मुळातच सेंटिमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने निर्णय हा OIC सारखा समूह त्या ठिकाणी घेणार नाही. पण क्षेत्रीय शांतता डिस्टर्ब होऊ नये म्हणून डिप्लोमसीच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांनी प्रश्न सोडवावा अशा प्रकारे जे आहे मिडल ग्राउंड घेण्याचा प्रयत्न OICनं केलेला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून बंदुकीच्या जीवावर नंगा नाच केला. त्याचा निषेध करणं सोडून मुस्लिम देश दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या या पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहत असतील तर भारतानंही तेल आयातीपासून ते व्यापारी निर्बंध टाकून या देशांचा माज मोडायलाच हवा. त्यामुळेच इतर राजनैतिक पर्यायांचा वापर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवून पाकिस्तानला भुईसपाट करण्याची योजना आखायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता वेळ आपण बिलावल भुट्टोंच्या वक्तव्याकडे. भारतानं पाकिस्तानची पाणीकोंडी केल्यानंतर त्यांच्या नेत्यांचा थैथयाट सुरू झालाय. माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळले. सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले. त्यानंतर बिलावल भुट्टोंनी युद्धाची भाषा केली आहे.
हम जंग नहीं चाहते, मगर जो हमारा सिंधु पे हमला करे वो जंग का तैयारी करे. आता सी.आर. पाटील यांच्या माहितीकडे सिंधू जल कराराबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी पाकिस्तानला इशारा दिलेला आहे. आता ऍक्शन पहा असं सी.आर. पाटील यांनी म्हटलेलं आहे. सिंधू करारावरच खूप चर्चा सगळे सुरू आहे. आता तो तुम्ही पहा ना, ऍक्शन पहा, ऍक्शन पहा, ऍक्शन. आता तो तुम्ही पहा ना, ऍक्शन पहा, ऍक्शन पहा, ऍक्शन. ऍक्शन पहा असं जलशक्ती मंत्री म्हणतायत. दुसरीकडे आता भारत पाकिस्तान विरुद्ध आणखी एक कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावरचा दबाव वाढवणं हा यामागे मुख्य उद्देश आहे. 1971 मध्ये भारतानं पाकिस्तानसोबत युद्ध सुरू केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानबरोबर डाक सेवा बंद केली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर देखील भारतानं पाकिस्तानसोबत पोस्टल सेवा थांबवली होती. बघा ही सेवा बंद होण्याचे काय परिणाम होऊ शकतात. बघा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पाकिस्तानसोबत पोस्टल सेवा बंद केल्यानं व्यापार आणि पत्रव्यवहार थांबेल. आधीच डळमळीत असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला त्यामुळे मोठा धक्का बसेल. लहान व्यापाऱ्यांना आणि ई कॉमर्सवर अवलंबून असलेल्यांना देखील हा मोठा धक्का असेल. राजनैतिक आणि आर्थिक आघाड्यांवर दबाव निर्माण करून पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याची रणनीती. आपण हे दृश्य बघतोय, हे गंगा एक्सप्रेसवेवरचं दृश्य आहे. लढाऊ विमानांचं हे नाईट लँडिंग आहे. बघा गंगा एक्सप्रेसवर आज भारताचं हवाई सामर्थ्य दिसलेलं आहे. आणि आता आपण बघतोय की लढाऊ विमानांचं नाईट लँडिंगचे दृश्य आपण गंगा एक्सप्रेसवर बघतोय. भारत पाकिस्तानमधील तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपली आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नौदल असेल, तिन्ही संरक्षण दल हे सज्ज झालेलं आहे. गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानांनी प्रात्यक्षिकं केली, त्याची चाचणी घेण्यात आली. लढाऊ विमानांचं आता नाईट लँडिंग या एक्सप्रेसवेवर सुरू आहे, त्याची आपण दृश्य बघतोय. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करता येऊ शकतं. महामार्गावरून राफेल आणि सुखोईचं देखील उड्डाण झालं होतं. हजारो लोकांनी भारतीय सेनेचं सामर्थ्य पाहिलेलं आहे. या लढाऊ विमानांचा युद्ध अभ्यास आहे. जलद गती, उंच उड्डाण आणि रडार चुकवण्याची क्षमता असलेला मिग विमानाचं देखील इथे चाचणी घेण्यात आलेली आहे. वळूया आता मोबाईल अटॅककडे. पाकिस्तान सध्या एका नव्या दहशतीत आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची झोप उडालेली आहे. पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी आता फोन 4 हात लांब ठेवलेत. असं काय झालंय की पाकिस्तान्यांना मोबाईलची भीती वाटते. पाहूया या संदर्भातला साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट. पाकिस्तानात दहशतीचं वातावरण. भारताचा पाकवर डिजिटल हल्ला. पाकला मोबाईल पेजर ब्लास्टची भीती. पाकिस्तान सध्या एका नव्या दहशतीत आहे. त्याला दहशत वाटतीये ती फोनची आणि पेजर्सची. पाकिस्तानी सैन्याला आणि नापाक दहशतवाद्यांना लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर स्फोटांसारखाच हल्ला होण्याची धास्ती वाटतीये. भारत असाच डिजिटल हल्ला करू शकतो अशी भीती आहे. हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांनी तर फोनपासून अंतर राखायला सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानात सध्या अशाच काही थिअरीज मांडल्या जात आहेत. पाहूया. सैन्य आणि दहशतवादी दोघेही लक्ष बनण्याची शक्यता आहे. भारत डिजिटल हल्ल्याची तयारी करत असल्याचा पाकचा दावा आहे. भारत घातक मोबाईल व्हायरस पाठवत असल्याचा पाकिस्ताननं दावा केलाय. पाक सैन्याला जुन्या फोनचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलाय. लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची पाक सैन्य आणि दहशतवाद्यांना भीती वाटतेय. सैन्याला नव्या फोनची खरेदी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आधी इस्रायलने जी होती ती चिप घुसवलेली होती. यांचं म्हणणं आहे की आपण व्हायरस घुसवलेला आहे आणि व्हायरसद्वारे त्या मोबाईलचा किंवा पेजरचा स्फोट करणार आहोत. त्यामुळे त्यांनी पूर्ण सेनेमध्ये मोबाईल वापरण्यावर, आतंकवाद्यांना मोबाईल म्हणजे लोकल मेड मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली आहे. त्याकरता त्यांनी चायनीज सॅटेलाईट फोन यांना द्यायला सुरुवात केली आहे.
भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान घाबरलाय. त्यामुळे भारतानं पाठवलेल्या व्हायरसमुळे फोनमध्ये स्फोट होऊ शकतो. भारत फोनमध्ये स्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचे अनेक दावे सध्या पाकिस्तानात सुरू आहेत. दहशतवाद्यांनी फोनचा कमीत कमी वापर करण्याच्या सूचना पाकिस्ताननं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताची योजना काय याचा मागमूस कोणालाही नाही. मात्र घाबरलेला पाकिस्तान आता प्रत्येक पाऊल जपून टाकतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी आता राजस्थानमधून. जैसलमेरमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्यात. सुरक्षा एजन्सींनी त्याला 1 महिन्यापूर्वी देखील अटक केली होती. मात्र चौकशीत नव्या गोष्टी उघड झाल्यात. पठाण खान असं या पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगड नहरी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी पठाण खान हा पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करत होता. त्यानं भारत पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. बघा, पाहूयात कोण होता हा गुप्तहेर आणि तो कशा पद्धतीनं काम करत होता. बघा, जैसलमेरमधून पठाण खान नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक झालेली आहे. 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रवास त्याने केला होता. त्या ठिकाणी तो ISIशी संपर्कात आला. जैसलमेरमध्ये तो आला. भारतात परतल्यानंतर आपलं गुप्तहेर नेटवर्क त्यांनी सक्रिय केलं. सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवून पाकिस्तानात तो फोटो पाठवायचा, व्हिडिओ देखील पाठवायचा. आणि हाच पाकिस्तानचा हेर आता भारताच्या कचाट्यात आलाय. पैसे मिळवण्यासाठी इंटरनेट आणि फोनद्वारे तो संपर्क करायचा. आता सायबर अटॅकच्या बातमीकडे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालेला आहे. भारतावर 10 लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानसह अन्य देशांमधून भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष्य करण्यात आले. यातील अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय. हे सायबर युद्ध असू शकतं अशी भीती व्यक्त करण्यात येते. अप्रैल की पहलगाम घटना के बाद महाराष्ट्र साइबर डिपार्टमेंट ने ऐसा ऑब्जर्व किया कि साइबर अटैक्स और साइबर वॉरफेयर जो भारत पर हो रहा है उसमें एक बहुत ज़्यादा तेज़ी देखी गई. और मैं आपको बता दूं, पिछले एक हफ्ते से ज़्यादा 8 दिन में लगभग 1 मिलियन अटैक्स फ्रॉम पाकिस्तान, फ्रॉम मिडिल ईस्ट, फ्रॉम मोरक्कन कंट्रीज, फ्रॉम इंडोनेशिया, इसमें सब इस्लामिस्ट ग्रुप अपने आप को बोलते हैं. और ऐसे साइबर ग्रुप्स हैं जिन्होंने लगभग 1 मिलियन अटैक्स पिछले 8 दिनों में लॉन्च किए हैं, जिसमें से कुछ अटैक्स सक्सेसफुल भी हो चुके हैं. आता पुढच्या रिपोर्टकडे. भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेले पाकिस्तानमधील नेते वारंवार अणुबॉम्बची धमकी देत आहेत. मात्र कंगाल असलेला हा देश पोकळ धमकी देतोय. आणि याच पार्श्वभूमीवर पाकमधील अण्वस्त्रांबाबत एक रिपोर्ट समोर आलाय. पाहूया. पाकच्या अण्वस्त्र केंद्राची पोलखोल. पाकिस्तानकडे 172 अण्वस्त्र. कराची जवळ एअरबेसवर लपवली अण्वस्त्र. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक ख़तरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची दरपोक्ती. महागाईनं त्रस्त, कर्जामध्ये डुबलेला पाक कंगाल झालाय. तर दुसऱ्याच्या दयेवर जगणाऱ्या या देशाचे नेते मात्र अणुबॉम्बच्या बाता करून पोकळ धमकी देत आहेत. मात्र आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवण्यात आलाय हे जगासमोर जाहीर झालंय. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एका रिपोर्टमध्ये ही सगळी गुपितं उघड झाली आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचं उत्पादन करतोय. दरवर्षी 14 ते 27 अधिक अण्वस्त्र बनवू शकेल या दिशेनं हा देश काम करतोय.
या अहवालानुसार 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता. आता ही संख्या 172 झाली आहे. भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र पोहोचवण्यासाठी मिराज 3 आणि मिराज 5 सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो. त्यांनी ही विमानं कराची जवळच्या मसरूर तळावर तैनात केली आहेत. याच हवाई तळांवर अण्वस्त्रांचा साठा लपवल्याचं अहवालात म्हटलंय. पाकिस्तानकडे 6 अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. अब्दाली, गझनवी, शाहीन 1A, नस्र, घौरी आणि शाहीन 2 अशी त्यांची नावं आहेत. शाहीन 3 आणि अब्दालीवर काम सुरू आहे. या अहवालात 5 क्षेपणास्त्र तळांबद्दलही सांगण्यात आलंय. त्यामध्ये ॲक्रो गॅरिसन, गुजरावाला गॅरिसन, कुजदार गॅरिसन, पानो अकिल गॅरिसन आणि सरगोधा गॅरिसन यांचा समावेश आहे. वेळोवेळी पाकिस्तान हा भारताला या न्यूक्लिअर वेपन्सच्या आधारावरच इनडिरेक्टली त्या ठिकाणी धमकी देत असतो. पण खऱ्या अर्थानं जर न्यूक्लिअर वॉर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारच असेल तर भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे. मुळातच भारताकडे असणारी सर्व्हिलन्स सिस्टम, त्याचबरोबर भारताकडे असणारी न्यूक्लिअर तिकडी म्हणजेच जमिनीवरून हवाई मार्गानं त्याचबरोबर समुद्राच्या मार्गानं सुद्धा पाकिस्तान विरुद्ध आपण न्यूक्लिअर वेपन्स दागू शकतो. वीज बिल, पेट्रोल, डिझेल, डाळ, तांदूळ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त आहे. दरवर्षी पाकिस्तान, चीन आणि इतर अरब देशांकडे मदतीसाठी हात पसरतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर आहे. त्याची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. देश भीकेला लागलेला असतानाही पाक अणुबॉम्ब निर्मितीचं काम थांबवत नाहीये. त्यामुळेच आता पाकिस्तानच्या पोकळ वल्गनांना थेट हल्ल्यानं उत्तर देण्याची वेळ आली आहे. रिपोर्ट, साम TV न्यूज. आता आपण खासदार राऊतांनी केलेल्या टीकेची. चुनचुनकर मारा, मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. दिल्लीत हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता. आता मात्र पुलवामा, पहलगाम, उरीसाठी गृहमंत्री जबाबदार असलेल्या अमित शहांचा राजीनामा घ्या असं आव्हान देखील त्यांनी सरकारला दिलं. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और अगर कोई एक कायराना हमला कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा. जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे. चुन मारा ना, आपको किसने रोका है? मारो, सबसे पहले जवाब दो. पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए जिसमें से महाराष्ट्र के वो क्यों मरे, उसका जवाब दीजिए. आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए. पुढची बातमी आहे आता अटारी बॉर्डर इथून. सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांना या अटारी बॉर्डरवर थांबून ठेवलं होतं. पाकिस्तानं आजही गेट न उघडल्यानं पाकिस्तानात जाणारे नागरिक थांबून होते. पहलगाम आल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शेकडो पाकिस्तानी नागरिक ही भारताची सीमा पार करून पलीकडे गेले होते. मात्र गेल्या 2 दिवसांपासून आपल्याच नागरिकांसाठी पाकिस्तान सरकारनं दरवाजे उघडले नाहीत. सीमा भागात शेकडो पाकिस्तानी नागरिकांचे हाल होत आहेत. सरकार ने जो फैसला करा है, अगर तो वो ये कह रही है कि पाकिस्तानी यहाँ नहीं रुक सकते तो हम भेज रहे हैं, वो रुक नहीं रही है. लेकिन वो कह रही है मेरे बच्चे को भेज दो मेरे साथ. बच्चा आपके साथ भेजा अंदर भेजा, प्रूफ रखा है यहाँ पर, उसका बच्चे का पासपोर्ट हमारे पास है, वीजा हमारे पास है. मना कर दिया जाने के लिए कि वो जा नहीं सकता यहाँ से. आप जा सकते हो, और अगर वो उसको हम नहीं भेजेंगे तो कोई ना कोई एक्शन उसके खिलाफ ले लिया जाएगा, मेरी भाभी के खिलाफ. तो इस वजह से, इस डर से भैया ने उनको वहाँ भेज दिया और बच्चे को रोक लिया. बच्चा कैसे रहेगा अपनी माँ के बिना? उस बच्चे की तबीयत खराब है, उसको बुखार हो रहा है कब से.
आपल्या पुढच्या बातमीकडे. भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र 6 कथित पाकिस्तानी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आम्ही भारतीय नागरिक आहोत, आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, आधार कार्ड देखील आहे, असा दावा या याचिकेतून केला आहे. त्यामुळे 6 नागरिकांच्या पाकिस्तानात परत पाठवण्यावर सुप्रीम कोर्टानं सध्या स्थगिती दिली आहे. सोबतच या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे कोर्टानं केंद्र सरकारला आदेश दिले. आणि आपण बोलूया आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. पाकिस्तानातून प्रियकरासोबत भारतात आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवलंय. होय, सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवून दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मात्र खरंच उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या सीमाला पाकिस्तानात पाठवलंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट. मैं यही गुहार लगाऊंगी मोदी जी और योगी जी से, मैं इनकी शरण में हूँ, मैं इनकी अमानत हूँ. बेटी पाकिस्तान की थी, बहू भारत की हूँ, मुझे यहाँ रहने दिया जाए. हीच ती सीमा हैदर. मला पाकिस्तानात पाठवू नका अशी विनंती मोदी आणि योगींना करतीये. मात्र याच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलंय असा दावा करण्यात आलाय. मैं यही गुहार लगाऊंगी मोदी जी और योगी जी से, मैं इनकी शरण में हूँ, मैं इनकी अमानत हूँ. बेटी पाकिस्तान की थी, बहू भारत की हूँ, मुझे यहाँ रहने दिया जाए. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं. पतीला सोडून सीमा पुन्हा पाकिस्तानात. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सीमा हैदर आपल्या पतीला सोडून भारतात आली खरी, मात्र आता तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. कारण सीमा ही पाकिस्तानातून आल्यामुळं केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिला भारत देश सोडावा लागलाय असा दावा आता करण्यात येतोय. मात्र खरंच सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलंय का? सीमा एकटीच पाकिस्तानात गेली की तिच्यासोबत तिच्या 4 मुलांनाही पाठवलं? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता भारतात सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर तिला आणखी एक मुलगी झाली आहे. त्यामुळं खरंच सीमा पाकिस्तानात गेली का याची आम्ही पडताळणी केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. पाकिस्तानातून पतीला सोडून भारतात प्रियकरासोबत पळून आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलंय. सीमा ही पाकिस्तानी असल्यानं केंद्राच्या आदेशानंतर तिला पाकिस्तानात पाठवण्यात आलं. हा मेसेज व्हायरल होतोय. तसंच केंद्राच्या आदेशानंतर सीमा हैदरचं काय होणार असे प्रश्नही सोशल मीडियावर विचारले जात आहेत. काहींनी तर सीमाला पाकिस्तानात पुन्हा पाठवा अशी मागणी केली आहे, तर काही जण म्हणतायत सीमा आता भारताची सून झाली आहे, त्यामुळे तिला इथंच राहू द्या. मात्र खरंच सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात गेली आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही सीमाच्या पतीशी संपर्क साधला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 2023 साली सीमा प्रियकरासाठी भारतात पळून आली. नेपाळ मार्गे भारतात येताना सीमा बेकायदेशीर भारतात घुसली. व्हिसाशिवाय सीमाचा बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश झाला. सीमाच्या नागरिकत्वाचा मुद्दा भारतात न्यायप्रविष्ट आहे. सरकारनं जारी केलेले आदेश सीमाला लागू होत नाहीत. पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्यांनाच केंद्राचे आदेश लागू होतात. त्यामुळे सध्या तरी सीमाला पाकिस्तानात पाठवलं जाणार नाही, कारण तिचा खटला सुरू आहे. निकाल आल्यानंतरच तिच्याबाबतचा निर्णय होईल. त्यामुळे सध्या तरी सीमा ही भारतातच राहू शकते. त्यामुळे आमच्या पडताळणीत सीमाला पाकिस्तानात पाठवल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. व्हायरल सत्य रिपोर्टकडे जो आपण पाहिला त्याच्यानंतर आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग होतंय. राफेल, जगवार, मिराज लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं झालेली आहेत. भारतीय सैन्य दलाकडून जोरदार युद्धाभ्यास सुरू आहे. भारत पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान जो तणाव वाढलेला आहे पहलगाम हल्ल्यानंतर, त्यानंतर आता भारताचे तिन्ही संरक्षण दल हे सज्ज झालेलं आहे. गंगा एक्सप्रेसवर विमानांचं नाईट लँडिंग देखील झालेलं आहे. भारतीय सैन्य दलाकडून जोरदार युद्धाभ्यास सुरू आहे. राफेल, जगवार, मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं सादर झालेली आहेत. गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग झालेलं आहे.
पुढे आपण आता राज्यातल्या बातम्यांकडे, राजकीय बातम्या पाहूयात. महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचं कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि या संदर्भात सातत्याने विरोधकांकडून टीका होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य सर्वांचंच लक्ष वेधून घेतंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवारांनी अक्षरशः हात झटकलेत. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. आपण पाहूया अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते. दादा, शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत, त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं. आणि अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांनी हल्लाबोल केलाय. कर्जमाफीवरून हात झटकल्यामुळे विरोधक कमालीचे आक्रमक झालेत. माजी आमदार बच्चू कडू आणि माजी खासदार राजू शेट्टींनी अजित पवारांवर जोरदार टीका केलेली आहे. आज 9,500 द्यावं लागत, तुरीले पुन्हा 8,000 द्यावं लागत. तुम्ही बोलले ते तुम्हाला आठवत नसल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय. प्रभू रामचंद्राची शपथ आहे. तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही अजितदादाच्या घरासमोर 2 जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत. महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही, आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी पुन्हा पुन्हा 7/12 कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं. त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. आता अजितदादांनी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली. पुढची बातमी आता आमदार जितेंद्र आव्हाडांना आलेल्या धमकीची. आव्हाडांना एक धमकीचा मेल आलेला आहे. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. सुमित देशमुख नावाच्या एका व्यक्तीनं ही धमकी दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे. धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केला आणि पोलिसांनी दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडालेली आहे. पोलीस देखील सतर्क झालेले आहेत. इकडे जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आलेली आहे तर तिकडे मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा जो तरुण होता त्याला आता अटक झालेली आहे. महाराष्ट्रातीलच मंत्री सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहिती यामुळे समोर आलेली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना फोन करून अश्लील वक्तव्य आणि मेसेज करणाऱ्याला अटक झालेली आहे. पुण्यातून अमोल काळेला अटक झालेली आहे. अमोल काळे हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सायबर विभागानं भोसरी पोलिसांच्या मदतीनं त्याला अटक केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना फोन करत होता, मेसेज करून त्रास देत होता. बातमी आता रायगडमधून. रायगडच्या पालकमंत्री ध्वजवंदन कार्यक्रमाच्या निमित्तानं खासदार संजय राऊत आणि मंत्री भरत गोगावलेंमध्ये आता जुंपल्याची पाहायला मिळतंय. रायगडचं पालकमंत्रीपद गावगुंडांकडे असता कामा नये असं म्हणत खासदार राऊतांनी टोला लगावलाय. तर आम्ही जनतेच्या हितासाठी गावगुंडेगिरी करतो असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे. आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत. युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातले, ठीक आहे राजकीय मतभेद आहेत, त्या कार्यक्षम मंत्री आहेत. रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे असता कामा नये. कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील. आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे, त्यांच्याकडे जर आला असेल आम्ही त्यांचं स्वागत करतो. संजय राऊत कोण की त्यांनी ते त्यांच्या आघाडीचं बघावं. आमच्यामध्ये ढवळाढवळ करायचं काही कारण नाही आहे. आम्ही जे काय गावगुंडगिरी करतो ते आमच्या जनतेसाठी, त्यांच्या विकास कामासाठी, त्यांच्या भल्यासाठी करतो. तुमच्यासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही आहे. त्यांनी आघाडीकडे पाहावं, आमच्या युतीमध्ये डोकावून पाहू नये असं आमचा त्यांना सल्ला आहे. राजकीय बातम्यानंतर आता आपण वळूया क्रिकेट विश्वाकडे.
वेगवान शतक मारणारा वैभव सूर्यवंशीला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. त्याच्या वयाचा वाद चांगलाच पेटलेला आहे. मात्र खरंच वैभव सूर्यवंशीचं वय 14 वर्ष की 16 वर्ष याचं सत्य समोर आलेलं आहे आणि ते सत्य पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. शतकवीर वैभव वादाच्या भोवऱ्यात. वैभव सूर्यवंशीचं वय 16 की 14? वयाचा वाद कोण टेस्ट पर्यंत पोहोचला? IPL मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशी वयाच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. गुजरात टायटन्स विरोधात खेळताना युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकलंय. मात्र त्याचं वय 14 नसून 16 असल्याचा दावा करण्यात येतोय. तर त्यासाठी वैभव सूर्यवंशीच्या जुन्या व्हिडिओची क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. एज को लेके काफ़ी लोग बोल रहे थे ज़्यादा है, काफ़ी ज़्यादा बड़ा लड़का है. मेरा एज एक्चुअली में वही है 27/3/2011 जो सब दिख रहा है वही मेरा ओरिजिनल है. और मेरा रजिस्ट्रेशन हुआ था 2019 में BCCI में, तब से भी मेरा शुरू से यही है. वैभव सूर्यवंशीचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यात स्वतः वैभव सूर्यवंशीनंच वयाची कबुली दिली. त्यामुळे हा वाद आणखीनच पेटलाय. वैभव सूर्यवंशी खरंच 14 वर्षांचा आहे की 16 वर्षाचा, यावरून सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र वैभव सूर्यवंशीच्या कागदपत्रातून नेमकी काय माहिती समोर आली आहे पाहूयात. वैभवचा जन्म 27 मार्च 2011. वैभव सध्या 14 वर्ष 32 दिवसांचा. IPLच्या करारामध्ये वैभवचं वय 14 वर्षच. वैभवच्या वयाची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरही हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे अखेर या प्रकरणात वैभव सूर्यवंशीच्या कोचनं एंट्री केली आहे. अभी तो हम लोगों को इस बात को सेलिब्रेट करना चाहिए कि 13-14 साल या 15 साल का ही लड़का जिस सलीके से बैटिंग कर रहा है, ये तो सीनियर लोग नहीं कर पा रहे हैं. अब वो यहाँ एज फैक्टर नहीं है, अब उसका गेम फैक्टर है. वो जिस लहजे से खेल रहा है, आप देखिए कितने बड़े बड़े प्लेयर्स ने कल ट्वीट किया है, अपना वीडियो मैसेज डाला है. ठीक है, वो छोटा बच्चा इस चीज को सेकेंडरी कर दीजिए, अब उसके गेम पे फोकस करिए. खरं तर अत्यंत कमी वयात वैभव सूर्यवंशीनं शतक ठोकलं, त्यामुळे तो उगवता तारा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र उमेदीच्या काळातच वैभव सूर्यवंशीच्या वयाचा वाद पुढे आल्यानं पहिल्या घासालाच मिठाचा खडा लागलाय. आता वैभव सूर्यवंशी वयाचा मुद्दा बाजूला सारत टीकाकारांना खेळातून उत्तर देणार का, याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV.